नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी आणि नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर सध्या मी आहे महाराष्ट्रातलं नाही तर भारतातलं सर्वात स्वच्छ, सर्वात सुंदर आणि सर्वात शांत ठिकाण, ते म्हणजे संत श्री गजानन महाराजांचं मंदिर शेगावला. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार श्री संत गजानन महाराजांचं दर्शन किती वेळात होतं आणि तुम्हाला रूम कुठे स्वस्तामध्ये मिळेल. स्वस्तामध्ये म्हटल्यापेक्षा 60 रुपये देऊन तुम्हाला रूममध्ये राहता येईल आणि डोरमेट्री कुठे स्वस्तामध्ये मिळेल ते पण तुम्हाला दाखवेल. शेगाव इथे येण्यासाठी तुम्हाला छोट्या मोठ्या शहरातनं डायरेक्ट ट्रेन मिळून जातं. तुम्ही शेगाव बसनी सुद्धा येऊ शकता. तर मी सध्या आहे विसावा निवासला. इथनं तुम्हाला सकाळी 5 वाजल्यापासून महाराजांच्या मंदिरापर्यंत जायला बस मिळतं, ते पण फ्रीमध्ये जायला मिळतं. आणि तुम्ही स्वतःच्या ॲटोनी पण जाऊ शकता. ऑटो पण बाहेर जावं लागेल, पण ऑटोवाले 100-150 रुपये घेतात. तर आता तुम्हाला बस दाखवतो आणि बसने जाऊया मंदिरापर्यंत. चला, हे जे दिसतं आहे हे बस स्टँड आहे आणि इकडे तुम्हाला ऑटो स्टँड मिळेल बाहेर. इकडे जावं लागेल ऑटो स्टँडसाठी. बाहेरून तुम्हाला ऑटो मिळेल 100 रुपये. तर आपण बसने जाऊया. हे बोर्ड तुम्ही बघू शकता, यावर टायमिंगसुद्धा दिलेलं आहे. श्री संत गजानन महाराज संस्थान यांच्याकडनं ही सेवार्थ बस सेवा असतं. ही बस राहणार जे की तुम्हाला मंदिरापर्यंत सोडून देईल. विसावा निवासपासून मंदिर 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. भक्त निवास 3 जवळ तुम्हाला गाडी आणून सोडेल आणि इथून मंदिराकडे जायचा हा रोड. हे आहे भक्त निवास. इथे गाडी लागलेली आहे. हे तुम्हाला रिटर्न विसावा निवास सोडून देईल. चला आपण निघू आता दर्शनासाठी आतमध्ये. आता माहिती नाही आपल्याला मोबाईल अलाउड आहे की नाही, तर चला दाखवतो तुम्हाला. आणि बॅग वगैरे ठेवायसाठी व्यवस्था असेल ते पण दाखवेल. भक्तनिवास 3 पासनं मंदिर 100 मीटरच्या अंतरावर आहे. फायनली मंदिराच्या गेटजवळ पोहोचलेलो आहे आणि आता बघू आपण दर्शनाला किती वेळ लागेल. हे आहे श्रीच्या दर्शनाकडे जाण्याचा मार्ग आणि मंदिरातनं बाहेर आपण इथनं येतो. आणि जेव्हा मंदिरात आपण आलो तो इथनं आलो होतो तुम्हाला मी त्याच्यानंतर. हे आहे चप्पल स्टँड. चप्पल वगैरे ठेवायचं इथे आणि त्याच्यानंतर मंदिरात जावं लागेल. हा आहे श्रींच्या समाधींकडे जाण्याचा मार्ग. इथनं तुम्हाला वर आल्यावर मंदिरसुद्धा बघायला मिळेल. हे आहे संत गजानन महाराजांचं सुंदरसं मंदिर. याच गर्भगृहात महाराजांचं समाधीस्थळ आहे. या मंदिराला विदर्भाचं पंढरपूरसुद्धा म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे इथली साफसफाई आणि सुंदरता. महाराजांच्या दर्शनाचा टायमिंग आहे सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत. इकडनं दर्शन करून आल्यानंतर इथनं बाहेर जावं लागेल आपल्याला. हेच ते पवित्र दार श्री संत गजानन महाराज मंदिराचं, जिथे येताच मन आपोआप शांत होऊन जातं. जय गजानन माऊली. तर दर्शन झाले आणि दर्शन खूप सुंदर झाले. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, पण तुम्ही बॅग वगैरे सगळं काही घेऊन जाऊ शकता, पण मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईल घेऊन जाऊ शकता पण मोबाईल आतमध्ये यूज नाही करू शकत. तर हे लक्षात ठेवा. तर आता आपण निघू इथून. रेल्वे स्टेशनवाला रोड आहे. इथनं आतमध्ये आल्यानंतर इथे एक भक्तनिवास आहे. शेगावमधल्या कोणत्या पण भक्तनिवासमध्ये ऑनलाईन बुकिंग नाही होत, तर तुम्हाला बुकिंग इथे येऊनच करावं लागेल. आणि जितक्या लवकर याल तितक्या लवकर बुकिंग भेटेल, पण दिवस ठरलेले आहे. गुरुवारला बुकिंग मिळत नाही लवकर, तर त्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता. भक्तनिवास 6 नंबरच्या गेटपासूनच तुम्हाला रेल्वे स्टेशनसाठी आणि भक्तनिवाससाठी बस मिळून जातील. ते पण फ्रीमध्ये राहते, पण त्याचा टायमिंग असा आहे की अर्ध्या तासानं निघतं. पण त्याच्यातही हे आहे की त्यांना 50 ते 60 लोक हवेत, त्याच्याशिवाय निघत नाही. तर इथे आहे हे बसस्टँड. हे बसस्टँड आहे ते, आणि इथे लाईनमध्ये लागावं लागतं पहिले. तर हे लोक लागलेले आहेत बघा. तुम्ही स्वतःच्या गाडीने येत असाल तर मंदिराच्या बाहेरच तुम्हाला पार्किंग मिळून जाईल, जे की मंदिरापासून 100 मीटरच्या अंतरावर आहे. जय गजानन माऊली. तर आता मी आलेलो आहे विसावा भक्तनिवासला. गजानन महाराज दर्शन झाले खूप सुंदर आणि इथे पोहोचलो. तर आता मी तुम्हाला जी मी डोरमेट्री केली 60 रुपयात ती दाखवतो विसावा निवासची. आणि शक्यतो मला रूम समजा दाखवता आली कुठली ते पण दाखवेल मी तुम्हाला. तर त्याच्यानंतर आपण जेवण करू. टोकन कसे मिळतील ते पण दाखवतो. चला, आपण इकडनं आलो आहे आणि रूम नोंदणीसाठी तुम्हाला इकडे जावं लागेल. इथे बसस्टँड आहे जे की तुम्हाला महाराजांच्या मंदिरात सोडतात. आता रूम नोंदणी दाखवतो मी तुम्हाला कुठे आहे ते. इथेच खूप सुंदर सुंदर गार्डन्स बनवले आहे, ते पण बघू शकता तुम्ही. ज्या दिवशी भीड राहिली त्या दिवशी रूम नोंदणीसाठी 3 ते 4 घंट्याचा टाईम लागू शकतो.
पण डोरमेट्री लवकर मिळून जातं. तर आपण या साईडने आलो आणि इथे नोंदणी कक्ष आहे. इथे तुम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागेल. रूम नोंदणीसाठी तुम्हाला या हॉलमध्ये बसवलं जातं. याच हॉलमध्ये तुम्हाला तुमचा नंबर आल्यानंतर रूम किंवा डोरमेट्री मिळतं. तुम्ही एकटे येत असणार तर तुम्हाला इथे डोरमेट्री मिळेल आणि फॅमिलीसोबत असताना तुम्हाला रूम मिळून जाईल. भक्तनिवासला सुद्धा थोड्या वेळाने साफसफाई चालू राहतं. यावरनं तुम्ही समजू शकता की इथे किती स्वच्छता असेल. त्याच बाजूला इथे काही जागेवर असं बसायसाठी प्लेसेस पण बनवलेले आहे इथे. तर तुम्हाला मी रूम दाखवतो इथल्या कशा असतील ते भक्तनिवासमधल्या. या प्रकारे काही तुम्हाला रूम मिळतील भक्तनिवासला 3 बेड आणि 4 बेडवाल्या. खूप जास्त साफसुथरे आणि कमी बजेटमध्ये हे तुम्हाला रूम राहतील. भक्तनिवासमध्येच तुम्हाला खूप सुंदर वातावरण मिळेल आणि इथे तुम्हाला एक कचरा नाही मिळणार. 5-5 मिनिटांनी साफसफाई चालू राहतात आणि त्यानंतर इथे तुम्हाला असे आजूबाजूने बसायला जागा पण आहे. आणि ही पार्किंग जे की भक्तनिवासच्या एक्झॅक्ट समोर. तर विसावा निवासला तुम्हाला फक्त 60 रुपयात जेवण मिळतं आणि खूप सुंदर जेवण राहतं. तर ते तुम्हाला मी जागा दाखवतो आणि सध्या तरी इथे लाईन दिसते आहे ते पण दाखवतो. मॉर्निंगला गर्दी राहतं आणि संध्याकाळी टाईमला इतकी गर्दी नाही राहत. तर हे बघा आता इथे आहे प्रसादालय जे दिसत आहे आणि इथे या लाईनमध्ये पहिले लागावं लागतं. टोकनची लाईन आहे, त्याच्यानंतर मग आतमध्ये जेवणाला बसता येईल. हा टायमिंग आहे सकाळी जेवणाचा आणि संध्याकाळचा. इथे तुम्हाला 60 रुपये थाली आणि अनलिमिटेड जेवण मिळेल. भक्तनिवास 2 आणि त्याच्या इथेच आहे डोरमेट्री. तर तिथे आपण डोरमेट्री आहे ती दाखवतो तुम्हाला मी. तर मी जे डोरमेट्री केलेली आहे तुम्हाला ती डोरमेट्री दाखवतो मी 60 रुपयात फक्त. तर चला दाखवतो डोरमेट्री तुम्हाला कशी आहे. तर पण डोरमेट्रीसाठी तर इकडे डोरमेट्री आहे आणि डोरमेट्रीच्या बाहेरच स्नानगृह पुरुषांसाठी आणि त्याच्यासमोर महिलांसाठी. तर दोन्ही वेगवेगळं आहे. तर या प्रकारे ही डोरमेट्री राहणार आहे आणि वॉशरूम तुम्हाला बाहेर मिळेल ते पण दाखवतो. इथे स्वयंपाकगृह